श्री स्वामी समर्थ. भगवान शंकरांचे अत्यंत उग्र पण तितकेच दयाळू रूप म्हणजे कालभैरव. काशीचे कोतवाल मानल्या जाणाऱ्या कालभैरवांची स्तुती करणारं कालभैरवाष्टक हे स्तोत्र आदिगुरु शंकराचार्यांनी रचलेलं आहे. या स्तोत्राच्या पठणाने जीवनातील भीती, दारिद्र्य आणि संकटे कशी दूर होतात हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर कालभैरव अष्टक म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया. हे स्तोत्र 8 श्लोकांचे असून यामध्ये कालभैरवांच्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे. कालभैरव हे काळाचे म्हणजे वेळेचे अधिपती आहेत. हे स्तोत्र केवळ एक प्रार्थना नसून ते नकारात्मकता नष्ट करणारे एक शक्तिशाली कवच मानलं जातं. आता हे स्तोत्र पठणाचे मुख्य फायदे काय आहेत तर भय आणि भीतीपासून मुक्ती. ज्यांना अज्ञात भीती वाटते किंवा रात्री वाईट स्वप्ने पडतात यांनी या स्तोत्राचं पठण केल्यास मनाला विलक्षण धैर्य प्राप्त होतं. नकारात्मक शक्तींचा नाश. घरामध्ये किंवा व्यवसायात काही बाधा वाटत असल्यास या स्तोत्राच्या ध्वनीमुळे वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. शत्रू बाधा दूर होते. जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर कालभैरवांच्या कृपेने शत्रू शांत होतात आणि तुमचे संरक्षण होते. काल म्हणजे वेळ. या स्तोत्राच्या नित्यपठणाने व्यक्तीला वेळेचं महत्त्व समजतं आणि रखडलेली कामं मार्गी लागतात. पापांचा नाश. स्तोत्राच्या शेवटच्या फलश्रुतीत म्हटल्याप्रमाणे हे स्तोत्र वाचल्याने पूर्वजन्मीच्या पापांचा प्रभाव कमी होतो आणि व्यक्ती सन्मार्गाला लागतो. आता पठण करण्याची योग्य पद्धत काय आहे तर कालभैरवांची पूजा विशेषतः रात्री किंवा संध्याकाळी करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. दररोज पठण करणे शक्य नसेल तर रविवारी किंवा कालाष्टमीला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या वद्य अष्टमीला नक्की करावं. पठण करताना मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं आणि शक्य असल्यास कालभैरवांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. तर श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले कालभैरव अष्टकाचे पठण तुमचे आयुष्य बदलू शकते. तुम्ही या स्तोत्राचा अनुभव घेतला आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.